तुम्ही मला सांगणार का मी माझ्या लहान भावाशी कसं वागायचं, त्याला कसं हँडल करायचं ते? काय बिघडलं सांगितलं तर? शेवटी आपल्या दोघांचा उद्देश एकच आहे ना की उमीचं चांगलं व्हावं. म्हणून मी म्हणते की माझ्या तुमच्या पद्धतीने ऑलरेडी वागून बोलून झालंय आपलं त्याच्याशी. बोललो होतो ना मी शांतपणे प्रेमाने. काय फायदा झाला त्याचा? दारू पिऊन आला तो आणि आता तर लिमिट क्रॉस केली आहे त्याने. तरी तुम्हाला असं वाटतंय की आपण त्याच्या पद्धतीने त्याला हँडल करायला हवं? सिरियसली? देवांश, ओमी दुखावला गेलाय आणि त्याच्या वागण्याने आपण तर खूपच आनंदात आहोत. सई वाव. देवांश, तुम्हाला समजूनच नाही घ्यायचंय का? नाही घ्यायचंय. त्याच्यामुळे मला समजवू पण नका. ओके, चकेट लिमिट. देवांश, हा विषय टाळणं म्हणजे ओमीला वाऱ्यावर सोडण्यासारखं आणि हेच करायचंय का आपल्याला? मला खरंच माणसं ओळखता येत नाही. आपल्याच घरातली माणसं तुमच्या विरोधात उभी राहिली आहेत आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही ओमीशी तसं वागताय. त्याच्या आयुष्याचं वाटोळं होतंय. भैरवी मॅडम. भैरवी आई. एक्झॅक्टली भैरवी आई. हेच सांगायचंय ना तुम्हाला की या सगळ्या मागे भैरवी आई दोषी आहे, बरोबर? देवांश, माझं पूर्णपणे ऐकून घ्या. म्हणजे सिरियसली कळत नाहीये तुमचं काय चाललंय नक्की. आधी भैरवी आई दोषी नाहीये हे मला पटवून दिलं आणि आता भैरवी आई दोषी आहे हे परत मला पटवून देताय. काय कुठे आहेत तुम्ही? अडून अडून भैरवी आईच्याच नावावर काढताय तुम्ही. काय काय होतंय तुम्हाला? एक गोष्ट ना नीट सांगतो मी तुम्हाला, या सगळ्या मागे आईचं काहीच कनेक्शन नाहीये. त्यामुळे ते उगाच जोडायला जाऊ नका. ओके? सगळ्या मूळची ना माती केली आहे तुम्ही. देवांश, गुड मॉर्निंग. सई गुड मॉर्निंग म्हटलं मी. सई तुम्ही रागवलात का माझ्यावर? त्याने काय फरक पडणार आहे तुम? सई प्लीज थांबा ना प्लीज. सई आय एम सॉरी ना. मला माहिती आहे मी काल इतकं चिडायला नको होतं. आय एम सो सॉरी. ठीक आहे, नाही प्लीज बोला माझ्याशी. काय बोलू देवांश? मी काही बोलायला लागले की तुम्हाला माझं ऐकूनच घ्यायचं नसतं. तुमच्या बोलण्यात ना एक वेगळाच परकेपणा जाणवतोय मला. परकेपणा? आपल्यात? सिरियसली? हो, तसं जर नसतं ना तर ओमी माझा भाऊ आहे, मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या, हे सगळं बोललाच नसता तुम्ही. हे माझे कुटुंब आहे ना, आहे ना. या गोष्टी सगळ्या कशा हाताबाहेर चालल्यात ना हे सगळं दिसतंय मला. भांडणं झाली की तुमच्या आणि ओमीमध्ये दुरावा येतोय ना, हे सगळं नाही बघवत.